गेल्या अनेक वर्षाची मागणी होती आणि माननीय नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या सरकारचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे, धन्यवाद दिले पाहिजे की अखेर ही मागणी पूर्ण झाली आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. आणि त्याच्या प्रेक्षार्थ आज पुण्यातील अनेक साहित्य कलावंत वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी, शिक्षण या सगळ्यातली मंडळी एकत्र आली आहेत आणि इथं आनंदोत्सव साजरा करतायत. आणि अजून त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की 2-3 दिवसामध्येच माननीय मोदीजींनी महाराष्ट्रातील मराठी या भाषेतील अनेक साहित्यिक असतील, अनेक भाषातज्ञ असतील यांना दिल्लीमध्ये पाचारण केलेलं आहे. आणि खरं तर ही मराठी भाषा ही अभिजात होती, त्याला अधिकृत होत्या. आता राजमान्यता मिळाली, त्याच्या श्रेष्ठत्वाला खरं तर आज मान्यता प्राप्त झाल्यानं प्रत्येक मराठी जनाला आनंद झाला आहे. तो एक अभिमानाचा क्षण आहे. आणि म्हणून पुढच्या काळात आता या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार असेल, प्रसार असेल, विकास असेल, या बाबतीत सगळे मंडळी एकत्र येऊन काम करतील आणि निश्चितपणे आमची मराठी अधिक समृद्ध करण्यासाठी आता सगळेजण नक्की प्रयत्न करतील. नाही, आता आपल्याला अभिजात दर्जा मिळालेलाच आहे 11 वर्षानंतर का होईना. तर त्या समितीने खूप मोठं काम केलेलं आहे यापूर्वीच. आता महत्त्वाची गोष्ट आहे की जो निधी आहे तो काही त्यात अजून डिक्लेअर केलेला नाही आहे. तर तो महत्त्वाचा आहे की 400-500 कोटी जर सगळ्या विद्यापीठांना आले, गव्हर्नमेंटकडे आले, तर विद्यापीठातून मराठीचे अनेक कार्यक्रम उपक्रम सादर करण्यात येते. खरी जबाबदारी आता साहित्यिकांची आहे की आम्ही काय लिहितो, आमची स्क्रिप्ट काय, आमच्या सिरियल्समध्ये काय आम्ही दाखवतो, चित्रवाहिन्यामध्ये काय मराठी दिसतं. कारण आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की निवडणुकीमुळे का होईना पण हे झालं. तर ते मला वाटतं का तसं झालं? हां नाही, मला निवडणुकीमुळे झालं असं नाही. मी तुम्हाला सांगितलं बरं बोलायचं, खरं नाही बोलायचं. मुळात इतके वर्ष सगळं नाही, निवडणुकीची घोषणा नाही, निवडणुकीच्या दबावाचा असेलही एक भाग असू शकतो त्या ठिकाणी. मतदारासाठी सगळे बोलतात. तेव्हा आता लाडकी बहीण जशी योजना आहे तशी लाडकी भाषा योजना आली असं तुम्ही म्हणू शकता. आपल्याला नावं ठेवायला काय अनेक प्रकार झालं आहे ना, त्याचा आनंद व्यक्त करू, काही असो त्याचा आनंद व्यक्त करू. आता याची आपण निधी कसा येईल आणि त्याचा विनियोग कसा करतो. दुसरी गोष्ट कशी की ज्या बोलीभाषा आहेत, खानदेशच्या असो, विदर्भातल्या असो, मराठवाड्याची असो, कोकणातल्या असो, त्या बोलीभाषा हे मराठी साहित्याचं वैभव आहे, मराठी नाटकाचं वैभव आहे, मराठी सिनेमाचं वैभव आहे. तर या सगळ्या बोलीभाषांना आपण कसं प्राधान्य देतो ते टिकवणं आपल्या हातात आहे. आता जबाबदारी बाल साहित्य संमेलन फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक जिल्हा परिषदेने 2 दिवस वर्षातून एकदा जर बाल साहित्य संमेलनं घेतली आणि त्याच वेळेस बाल नाट्य संमेलन घेतलं तर अखिल भारतीय साहित्य संमेलन इतकंच ते महत्त्वाचं आहे. विशेषतः तुमचे अजित पवार जे अर्थमंत्री नोव्हेंबरपर्यंत मुगीच काहीतरी सांगून उपयोग नाही, पण तरी आहे जिल्हा परिषद. प्रश्न असा आहे की अभिजात भाषाचा दर्जा देण्याबद्दल जी भूमिका केंद्राने मांडली, ती जी योजना तयार केली त्यामध्ये ह्या सर्व भाषांना निधी दिला जाईल आणि सेंटर ऑफ एक्सलन्स एक प्रगत असं संशोधन केंद्र सुरू केलं जाईल आणि सर्व केंद्रीय विद्यापीठामध्ये मराठीचं किंवा त्या भाषेचं, अभिजात भाषेचं अध्यापन करण्यासाठी सोय निर्माण केली, अध्यासन करण्याची. अशा 3-4 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. तर दर्जा दिल्यानंतर ह्या गोष्टीबद्दल काही पुढे झालंच नाही आहे. ह्या निमित्तानं मला मध्ये खूप गॅप पडले आहेत. 10-12 वर्ष एक भाषा मिळालं नव्हतं, त्या लोक विसरून गेले असतील. तर या निमित्तानं मला आठवण करून दिली आहे केंद्र सरकारला आपल्या माध्यमातून आणि आपल्या केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून की तुम्ही ह्यावर विचार करून काही योजना आखली पाहिजे. तुम्ही योजना आहे फक्त त्याचे निकष ठरवा, त्यासाठी तुम्ही काही ग्रँट्स द्या, राज्य सरकार सांगा तुम्ही इतकं खर्च करा म्हणून. आणि त्यामुळे मराठी भाषा अभिजात झाली म्हणजे आलबेल झालं असं नाही. जोपर्यंत आजची तरुणाई इंग्रजीच्या मागे धावत सुटलेली आहे, तिला जर मराठीकडे वळायचं असेल तर आपली अभिजात भाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे आणि त्या भाषेचा अभ्यास करून आपल्याला पोट पाण्याची सोय करता येईल, रोजगार मिळाला पाहिजे. आणि त्यासाठी ज्या योजना आहेत केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या, त्याचा विचार करून आपल्याला ते काम केलं पाहिजे असं मला वाटतं. एक वेगळी चर्चा देखील तुमच्या प्रश्नात उत्तर आलेलं आहे. नाही, पण तुम्हाला वाटतं का? सर तुम्हाला वाटतं का स्वतः प्रशासनामध्ये राहिलेला आहात, एकतर
पीएमना खूप मोठे अधिकार आहेत, त्यांनी जर ठरवलं असतं तर कालच त्यांनी 200 कोटी रुपये दिले असते, तर ते का दिले गेले नाही असं तुम्हाला वाटतंय? नाही, आणि आता- समजा 20 वर्ष परत थांबायला लागले तर त्याला जबाबदार? नाही, आता बघा, आपण 2013 साली आपला अहवाल केंद्राला गेला. केंद्राने 1 वर्ष अभ्यास करून 2014-2015मध्ये अंतिम केला आणि शिफारस केली साहित्य अकादमीनं की मराठी भाषा ह्या अभ्यासाचे निकष पूर्ण करते. आणि 15 नंतर केव्हाही आपल्याला हा दर्जा मिळू शकला असता, तेवढा 8 वर्ष वेळ झालेला आहे. आता तो वेळ का लागलेला आहे, त्यामागे कोण होतं हे तुम्ही तपासून घ्यायचं आहे. पण लेट झाला हे बरोबर आहे. आता आम्ही म्हणतो की बा ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, झालं हे महत्त्वाचं आहे. आतापर्यंत मी झगडा केला, खूप आंदोलनं केली, मागण्या केल्या, पत्र लिहिले, हे आम्ही केलेलं आहे. तर शेवटी म्हणतो तर शेवट गोड तर सर्व गोड आहे. तर आज आपण मागच्या गोष्टी करून आता पुढे काय करता येईल म्हणून पुढे केंद्र सरकारनं जरा प्रोॲक्टिव्हली हे जे त्यांनी जी योजना आखली होती त्यात अजून काही भर घालता येईल का, आणि ह्या सर्व भाषा कशा प्रगत होतील, त्यामध्ये शोषण कशा उच्च दर्जाचं होईल, आणि ह्या सर्व भाषा आजच्या काळाशी जोडल्या जातील ज्ञानभाषा रोजगारासाठी. ह्यासाठी केंद्रानं काही योजना आखल्या, राज्य सरकारनं साथ दिली, तर ह्याचा सार्थक होणार आहे. अन्यथा नुसतं एक दर्जा मिळाला, आनंद झाला, उद्यापासून परत आपण आपल्या जुन्या गोष्टी केलो तर आपल्या शाळा बंद आपण करत, मराठी शाळेला आपण मान्यता देत नाही, शाळा बंद करत आहोत, मराठी ग्रंथालयाला आपण अनुदान देत नाहीत, शालेय ग्रंथालय जवळपास संपलेले आहेत. हे खूप कळीचे प्रश्न आहेत, ह्याचा आम्ही भांडत आहोत, आवाज उठवत आहोत. त्यासाठी केलं पाहिजे. जोपर्यंत आपले सुरुवात शाळेपासून व्हायला पाहिजे, शालेय संमेलन व्हायला पाहिजे, तो ही आम्ही मागणी केलेली आहे, करत राहूत आणि प्रसंगाने आंदोलन देखील करणार आहोत. परंतु सरकारनं ह्याबद्दल थोडं संवेदनशीलता दाखवली पाहिजे. आणि आपल्या बजेटमध्ये पहिला प्रायोरिटीचा विषय हा शिक्षण असला पाहिजे. आता मी 6% बजेट म्हणताना मी म्हणतो 10% दिलं पाहिजे केंद्रानं, आणि पत्याने 10% केलं पाहिजे. म्हणजे 20%तून खूप काय काम करता येईल. आपण 25 वर्ष बजेट अभावी आपली शिक्षण व्यवस्था आपली आक्रसलेली आहे, तिला एक प्रकारचा रोग जडलेला आहे. तो आपला दूर करायचा असेल तर पुढील 10 वर्ष आपल्याला खूप काम केलं पाहिजे. आणि शिक्षण ही प्रायोरिटी विषय असला पाहिजे, तो शासनाचाच विषय असला पाहिजे, तो खाजगीकडून चालणार नाही, हे मला पुन्हा सांगायचं. ओके.